मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप चांगली अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला ही सिटी माहीत नसेल। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली पार्कमधील शाश्वत पार्क या कॉम्प्लेक्समध्ये जाणार आहोत। या ठिकाणी जर बदलापूर स्टेशन तुम्ही पाहायला गेलात तर किती चांगलं डेव्हलप झालेलं आहे या सीनमध्ये तुम्ही पाहू शकता। आता या सीनमध्ये तुम्ही जे पाहतात हा मांजर्ली एरिया आहे, किती चांगला डेव्हलप झालेला आहे या सीनमध्ये तुम्ही पाहू शकता। खूप चांगल्या बिल्डिंग, स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल या कॉम्प्लेक्सपासून खूप बाजूलाच आहेत। या समोरच्या सीनमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर शाश्वत पार्क 1 तुम्हाला दिसत आहे। याच बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी मी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्ही पाहायला गेलात तर एक प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। किचन ट्रॉली लावलेला किचन तुम्हाला पाहायला मिळतो। एक प्रशस्त साईज मधला बेडरूम आपण पाहून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा कल्पना आलीच असेल की आजही आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली दीपाली पार्क मध्ये। आजही तुमच्यासाठी मी घेऊन आलेले 1 BHK फ्लॅट। या फ्लॅट बद्दल एकच मिनिटात तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज जो फ्लॅट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 6व्या माळ्यावरती आहे। हा जो फ्लॅट आहे एकदम पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकता, घरामध्ये उजेड भरपूर आहे, जरी मी लाईट्स ऑन केले असतील तरी सुद्धा। आता या दिशेला स्ट्रेट तुम्ही जर पाहायला गेलात तर तुम्हाला रोज सूर्यप्रकाश एकदम समोरून येणार आहे, कारण पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 645 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 438 स्क्वेअर फूट आहे। मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची आस्किंग प्राइस आम्ही फक्त 23,20,000 रुपये ठेवलेली आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेला तर नक्कीच 25 लाखाच्या वरती हा फ्लॅट तुम्हाला जाणार नाहीये। अधिक माहितीसाठी मला कॉल करा, राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे। या फ्लॅटला रेंटला जरी दिला तरी मित्रांनो 5-6 हजार रुपये रेंट तुम्हाला आरामात मिळणार आहे। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हा जो फ्लॅट आहे फक्त तुम्हाला 1.3 किलोमीटरला पाहायला मिळणार आहे। खूप चांगली डील असणार आहे। नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता। चला आता लगेच फ्लॅट पाहूयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किंवा डाऊन पेमेंट करून या फ्लॅटला कसे खरेदी करू शकता याच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। आता फ्लॅट पाहून घ्या। बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो आता आपण 6व्या माळ्यावरती फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। इकडे आपला फ्लॅट असणार आहे। आपल्याच रूमच्या बाजूला इथे अजून एक रूम आहे, मध्येच आपली लिफ्ट असणार आहे आणि या बाजूला 2 रूम आहेत। इकडे मागे स्टेअरकेस पाहायला मिळतात। खूप चांगला पॅसेज सुद्धा आहे बाहेर। सो लगेच रूम पाहण्यासाठी आपण आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्ही पाहायला गेलात तर एक प्रशस्त साईज मध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर आपल्याला इथे लगभग 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे। प्रॉपर पूर्व दिशेला असल्यामुळे इकडून समोरच तुम्हाला रोज सूर्यप्रकाश सुद्धा येणार आहे। समोरूनच सूर्याचा उजेड भरपूर इकडे रूम मध्ये येत असतो। इकडे जर समोर पाहायला गेलात तर या सुद्धा शाश्वत पार्कच्याच बिल्डिंग आहेत आणि आपल्या बिल्डिंगच्या बाजूलाच इथे कॉन्व्हेंट स्कूल सुद्धा आहे, तुम्ही वाचू शकता। ग्रिल वगैरे आपण लावलेले आहेत। इथे जर पाहायला गेलात तरी बघा 4 फुटाची बाल्कनी आहे। बाल्कनी मधून लिव्हिंग रूम पाहून घेऊयात। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। इकडे जर पाहायला गेलात तर आपण तुम्हाला एक सुंदर असा वॉलपेपर लावून दिलेला आहे। वरच्या बाजूला नेहमीप्रमाणे फॉल सिलिंग सुद्धा केलेली आहे, त्याच्यामध्ये लाईट्स, झुमर वगैरे लावलेला आहे। सो नक्कीच खूप चांगल्या साईज मध्ये हा लिव्हिंग रूम तुम्हाला पाहायला मिळतो। याची साईज पाहून घेऊयात। इथून मित्रांनो स्ट्रेट गेलात तर असं तुम्हाला 14 फुटाचा पाहायला मिळणार आहे आणि आडवा जर पाहायला गेलात तर 9 फुटाचा पाहायला मिळणार आहे। 14 बाय 9 फुटाचा तुम्हाला हा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लगेच पुढे जाऊयात आणि किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहूयात। सगळ्यात आधी पाहायला गेला तर राईट साईडला आपल्याला इकडे या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। खूप चांगल्या अशा टाइल्स वगैरे पूर्ण चारी बाजूला आपण इथे तुम्हाला लावून दिलेले आहेत। बाथरूमच्या बाहेर इथे बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे। वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। बेसिकली हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, परंतु जास्त यूज झालेला नाहीये। आता इथून जर याच्याच अपोजिट पाहायला गेलात तर किचन ट्रॉली लावलेला किचन तुम्हाला पाहायला मिळतो। इथे शाश्वत पार्क मध्ये थोड्या युनिक कॉन्सेप्ट आहेत, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो। हे बघा, इथे तुम्हाला वॉशिंग मशीनचं पॉइंट दिलेलं आहे। हे बघा, आणि मागे तुम्ही इकडे फ्रीज वगैरे ठेवू शकता। एक विंडो सुद्धा आहे इथे व्हेंटिलेशनसाठी, सो हे तुम्ही पाहू शकता। या एंडिंगने जर पाहायला गेलात तर वरच्या बाजूला काही कॅबिनेट्स बनवलेले आहेत। इकडे किचन ट्रॉलीज आहेत, एकच प्लॅटफॉर्म आहे। खूप चांगल्या अशा टाइल्स वगैरे सुद्धा इथे आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज मित्रांनो आवडत असतील तर अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा। पुढे जाऊयात। आता या एंडिंगने मी तुम्हाला टॉयलेट दाखवण्याआधी जर पाहायला गेलात तर
इथे बघा मित्रांनो किती चांगले लाईट्स, त्याचबरोबर पूर्ण चारी बाजून टाइल्स इथे लावून दिलेले आहेत. इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. याच्यात बाजूला या फ्लॅटचा एक प्रशस्त साईज मधला बेडरूम आपण पाहून घेऊयात. हे बघा आपला बेडरूम आहे. त्या एंडिंगने आपण याची साईज पाहणारच आहोत. त्याआधी इथून सुद्धा बाहेरचा परिसर पाहायला गेलात तर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट आहे. दिशा वगैरे पाहत असाल तर नक्कीच चांगला फ्लॅट आहे. हे बघा त्याची साईज तुम्हाला मी सांगून देतो. मित्रांनो या ब्लॅक पॉईंट पासून तुम्ही इथे जर स्ट्रेट गेलात तर असं 10 फूट आहे आणि आडवा 9 फूट आहे. या ठिकाणी इथे बाल्कनी होती, ती बाल्कनी आपण तोडलेली आहे, त्यामुळे अजून 3 फुटाचा एरिया तुम्हाला इथे वाढलेला आहे. वरच्या बाजूला पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे या बिल्डिंग मध्ये नाहीये आणि शाश्वत पार्कच्या कोणत्याच बिल्डिंग मध्ये लिकेज वगैरे येत नाही मित्रांनो. चांगलं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी झालेलं आहे. सो आहे आपला 1 BHK फ्लॅट. याचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या फ्लॅटला तुम्ही रेंटलला सुद्धा देऊ शकता. 5-6 हजार पर्यंत तुम्हाला इथे आरामात पाहायला मिळतो. चला मग आता कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्हाला हा रूम कसा मी देणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतच आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे जर 1 लाख रुपये जरी असतील आणि तुम्हाला सॅलरी 32 ते 30 हजार रुपये जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी येऊ शकता. तुमच्याकडे डाऊन पेमेंट 4-5 लाख रुपये असेल, तुम्हाला सॅलरी 27-28 हजार रुपये जरी असेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी आपण हेल्प करणार आहोत. खूप चांगला तुम्हाला गायडन्स आपण देणार आहोत. तर मित्रांनो कॉल करा. जर 1 BHK फ्लॅट बदलापूर शहरामध्ये तुम्ही पाहत असाल तर खूप चांगला कॉम्प्लेक्स आहे. 26-27 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे. बाकी स्विमिंग पूल सोडून सर्वच अम्युनिटीज तुम्हाला या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळणार आहेत. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. सबस्क्राईब केल्याने काय होईल की मित्रांनो नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे थांबवतो. आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.